नकली नोटांचा जमाना हळूहळू संपणार का? आपल्याकडे असलेल्या 100, 500 आणि 10 रुपयांच्या नोटा बंद होणार का? आता काय करायचं? थांबा, घाबरू नका, असं काहीही होणार नाहीये. पण डिजिटल पेमेंटच्या दुनियात एक खूप मोठी क्रांती नक्कीच आली आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण याच क्रांतीबद्दल म्हणजेच RBIच्या ई-रुपयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आमचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत ऑनलाईन पेमेंट बद्दल जे काही ऐकलं असेल ते सगळं क्षणभर बाजूला ठेवा. काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBIने गुपचूप एक असं ॲप लॉन्च केलंय ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोन मध्ये खऱ्या सरकारी नोटा बाळगू शकतात. जरा माझ्या स्क्रीनकडे बघा. हे फक्त काही आकडे किंवा बँकेच्या शिल्लक बँक बॅलन्स नाहीये. या RBIच्या अधिकृत डिजिटल नोटा आहेत 2 रुपयापासून तर थेट 500 रुपयांपर्यंत. यावर RBIचा लोगो आहे, गव्हर्नरची सही आहे आणि प्रत्येक नोटाचा एक वेगळा गुपित कोड म्हणजे सिरियल नंबर सुद्धा आहे. आणि सगळ्यात मोठी जादू माहिती आहे का? जर तुम्ही या ॲप मधून 500 रुपयांची डिजिटल नोट वापरून 50 रुपयाचं बिल भरलं तर ती 500 रुपयाची नोट तुमच्या स्क्रीनवरच फाटते आणि 50 रुपये दुकानदाराला जातात आणि उरलेले 450 रुपये वेगळ्या डिजिटल नोटांच्या स्वरूपात सुट्टे होऊन तुमच्या वॉलेट मध्ये लगेच परत येतात. आता हे फोन पे नाही, गुगल पे नाही आणि बिटकॉइन सारखी कोणतीही रिस्की क्रिप्टो करन्सी तर मुळीच नाही. हे RBIचा अधिकृत ई-रुपया आहे आणि हे आजच्या UPI वापरणाऱ्या प्रत्येकाची सर्वात मोठी डोकेदुखी कायमची संपवणार आहे. आणि मित्रांनो, जरा विचार करा, आपण कधीतरी हॉस्पिटलच्या काउंटरवरती, गर्दीच्या पेट्रोल पंपावरती किंवा रेस्टॉरंट मध्ये नक्कीच अडकलो असू, जिथे पेमेंट करताना स्क्रीनवर नुसतंच चक्र फिरत राहतं, पेमेंट प्रोसेसिंग, आणि शेवटी पेमेंट फेल होतं. दुकानदार आपल्याकडे संशयाने बघतो आणि म्हणतो, भाऊ पैसे आले नाही, कॅश द्या. आणि आपण फोन दाखवत भांडत बसतो की माझ्या खात्यातून तर पैसे कट झाले. तर असं का होतं? कारण UPI हे अकाउंट बेस्ड सिस्टम आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही QR कोड स्कॅन करता तेव्हा तुमचं ॲप तुमच्या बँकेच्या सर्व्हरला विनंती पाठवतं. मग तो सर्व्हर दुकानदाराच्या बँकेच्या सर्व्हरशी बोलतो. यातल्या एकही बँकेचा सर्व्हर डाऊन असेल किंवा ट्रॅफिकमुळे जाम असेल तर तुमचे पैसे तिथेच लटकतात. पण ई-रुपया हा टोकन बेस्ड सिस्टम आहे. हा तुमच्या बँकेच्या क्लिअरिंग सर्व्हरला पूर्णपणे बायपास करतो, म्हणजेच मध्येच थांबत नाही. एकदा तुम्ही या डिजिटल नोटा तुमच्या मोबाईल वॉलेट मध्ये डाउनलोड केल्या, तुम्ही थेट दुकानदाराला पैसे हस्तांतरित करतात. हे अगदी तसंच आहे जसं तुम्ही खिशातून फिजिकल कॅश काढली आणि दुकानदाराच्या हातात दिली. यात बँकेला मध्ये यायची गरज नसते आणि बँकेचं सर्व्हर मध्ये येत नसल्यामुळे तुमचे पेमेंट एका सेकंदात अगदी सुळसुळीत पार पडतं. आता अनेकांच्या मनात एक मोठा गोंधळ असेल की अरे मग हे बिटकॉइन सारखं काहीतरी आहे का? हे क्रिप्टो करन्सी आहे का? तर मित्रांनो, याचं उत्तर स्पष्ट आहे, मुळीच नाही. जरी यामध्ये फसवणूक रोखण्यासाठी अत्यंत सुरक्षित ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरलं असलं तरी इथे कोणालाही धोका नाही. बिटकॉइनचे भाव आज गगनाला भिडतात तर उद्या थेट जमिनीवरती येतात. पण आपला ई-रुपया हा देशाचा अधिकृत सार्वभौम चलन आहे, ज्याला CBDC म्हणतात. एक डिजिटल रुपया म्हणजे एक फिजिकल रुपया. याची किंमत कधीही बदलणार नाही. हे 100% सुरक्षित, कायदेशीर आणि भारत सरकारचं पाठबळ असलेलं चलन आहे. आता मित्रांनो, जसा RBIचा ई-रुपया आपले व्यवहार सुरक्षित ठेवतो आणि आपली पैशांची बचत करतो, अगदी त्याचप्रमाणे अचानक येणाऱ्या वैद्यकीय संकटांमुळे किंवा कोणत्याही अल्पकालीन परिस्थितीमुळे आपली वर्षानुवर्षाची बचत एका झटक्यात संपू नये म्हणून आपल्या कुटुंबाचं भविष्य आणि आरोग्य सुरक्षित ठेवणंही तितकंच महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या इन्शुरन्स पॉलिसी बद्दल सांगणार आहे, ज्या तुमच्याकडे असायलाच हवा. पहिली म्हणजे टर्म इन्शुरन्स. तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी टर्म इन्शुरन्स अत्यंत गरजेचं आहे. विशेष म्हणजे याचा प्रीमियम दरमहा फक्त 400 ते 500 रुपयांपासून सुरू होतो. यामध्ये तुम्हाला 51 पेक्षा जास्त विश्वासू इन्शुरन्स पार्टनर्स मिळतील, कोट्यांमध्ये रुपयांपर्यंतचं कव्हरेज मिळेल आणि सध्या यावर 15% पर्यंतचा डिस्काउंट सुद्धा सुरू आहे. आणि दुसरं म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. आजकाल वैद्यकीय खर्च गगनाला भिडले, अशा वेळी हेल्थ इन्शुरन्स आपल्याला मोठ्या खर्चांपासून वाचवतो. याचा प्रीमियम देखील महिन्याला 400 ते 500 रुपयांपासून सुरू होतो.
यामध्ये तुम्हाला कोट्यांवधी पर्यंतचं कव्हरेज, 25% पर्यंतचा डिस्काउंट आणि 30 मिनिटात जलद क्लेम सपोर्ट आणि तुमच्या मदतीसाठी एक डेडिकेटेड हेल्थ मॅनेजर मिळतो. तर या सगळ्या पॉलिसीज क्लेम करण्यासाठी आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम प्लॅन निवडण्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन नक्की चेक करा आणि आजच स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित करा. आता मेन गोष्ट म्हणजे तुमचा फोन बनेल आरबीआयचा कॅशबॉक्स. ते कसं हे बघा, आरबीआयने ऑलरेडी स्टेट बँक म्हणजे SBI, HDFC, ICICI, ॲक्सिस आणि कोटक यांच्यासारख्या 19 पेक्षा जास्त मोठ्या बँकेमध्ये सुरू केला आहे आणि हे सेट करायला 2 मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागतो. पहिलं म्हणजे ऍप डाउनलोड करा. तुमच्या फोनच्या प्ले स्टोर किंवा ऍप स्टोर वरती जा. तुमच्या बँकेचे नाव आणि पुढे ई रुपी टाईप करून सर्च करा. उदाहरणार्थ SBI ई रुपी. ऍप डाउनलोड करताना ते तुमच्या अधिकृत बँकेनेच बनवलं आहे याची खात्री करा. फसव्या ऍप पासून सावध राहा. दुसरं म्हणजे सिम व्हेरिफिकेशन. तुमच्या बँक खात्याशी लिंक असलेलं सिम कार्ड निवडा आणि एक सुरक्षित SMS व्हेरिफिकेशन करा. तिसरं म्हणजे वॉलेट सिक्युरिटी. तुमच्या फोनचा फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉक वापरून वॉलेट लॉक करा आणि 6 अंकी वॉलेट पिन सेट करा. चौथी गोष्ट म्हणजे लिंक आणि कोड येईल. तुमच्या बँक अकाउंट सुरक्षितपणे लिंक करण्यासाठी तुमच्या डेबिट कार्डशी शेवटचे 6 आकडे आणि एक्सपायरी डेट टाका. आणि लक्षात ठेवा, तुमच्या सुरक्षेसाठी पहिल्या 24 तासांचा एक कूलिंग ऑफ पिरियड असतो, ज्यामध्ये तुम्ही एका दिवसात फक्त 5,000 रुपयापर्यंतच व्यवहार करू शकता. त्यानंतर ही मर्यादा आपोआप वाढते. चला तर मग आता आपण या वॉलेट मध्ये पैसे भरूया. ऍपच्या होम स्क्रीन वरती लोड बॅलन्स वरती क्लिक करा. हे बघा, इथे नेहमी सारखे फक्त आकडे दिसत नाहीयेत, तर खऱ्या नोटा स्क्रीन वरती आल्या आहेत. 2, 5, 10, 20, 50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा आणि नाणी सुद्धा इथे दिसतात. पैसे लोड करण्यासाठी तुम्हाला फक्त ती नोट स्क्रीनवर वरच्या बाजूला स्वाईप करावी लागेल. समजा तुम्ही 500 रुपयांची नोट वर स्वाईप केली, लोड वरती क्लिक केलं आणि तुमचा पिन या ठिकाणी टाकला की तुमच्या बँक खात्यातून 500 रुपये कट होऊन थेट तुमच्या डिजिटल वॉलेट मध्ये एक सुरक्षित टोकन बनून जमा होतात. तर मित्रांनो, आता प्रश्न पडला की पेमेंट कसं करायचं. याची सर्वात भारी गोष्ट म्हणजे इंटरऑपरेबिलिटी. म्हणजेच दुकानदाराकडे स्पेशल ई रुपयाचा QR कोड असण्याची अजिबात गरज नाही. कोणत्याही दुकानदारावरती लावलेला नेहमीचा फोन पे, गुगल पे, भारत पे किंवा पेटीएमचा QR कोड तुम्ही थेट या ई रुपये ऍप मधून स्कॅन करू शकतात. समजा तुमच्याकडे 500 रुपयांची डिजिटल नोट आहे आणि तुम्हाला 50 रुपयाचं बिल भरायचं आहे, तर फक्त 50 रुपये टाईप करा आणि सेंड करा. हे ऍप ती 500 रुपयाची नोट आपोआप मोडून 50 रुपये दुकानदाराला पाठवेल आणि उरलेले 450 रुपये म्हणजे 200च्या 2 नोटा आणि 50ची 1 नोट सुट्ट्या पैशांच्या रूपात तुमच्या वॉलेट मध्ये जागच्या जागी परत येईल. आता भारत सरकार या गोष्टीचा एवढा आग्रह का धरत आहे, याची 3 मोठे फायदे आहेत. पहिलं म्हणजे 100% पासबुक प्रायव्हसी. आज आपण UPI वापरून जी 15 रुपयाची चहा, 20 रुपयांची बिस्किट किंवा इतर लहान सहान खर्च करतो, ते सगळे आपल्या बँकेच्या पासबुक मध्ये जमा होतात. भविष्यात जेव्हा तुम्ही लोन साठी अर्ज करतात तेव्हा बँक मॅनेजरला तो सगळा पसारा उघडून बघावा लागतो. पण ई रुपयामुळे तुमचे हे किरकोळ खर्च पूर्णपणे खासगी राहतात. बँकेला फक्त एवढंच दिसतं की तुम्ही वॉलेट मध्ये कधी पैसे लोड केले आणि तुम्ही ते पुढे कुठे खर्च केले हे बँकेला अजिबात दिसत नाही. दुसरं म्हणजे हजारो कोटींची बचत होते. रिझर्व्ह बँकेला दरवर्षी फक्त कागदी नोटा छापण्यासाठी, शाई बनवण्यासाठी आणि ATM पर्यंत त्या नोटा सुरक्षित पोहोचवण्यासाठी तब्बल 4,800 ते 5,000 कोटी रुपयापर्यंतचा खर्च करावे लागतात. तर या ई रुपयामुळे हा सगळा खर्च शून्य होईल आणि देशाच्या पैशांची मोठी बचत होईल. तिसरं म्हणजे बनावट नोटांचा कायमचा गेम ओव्हर. ई रुपयाचा प्रत्येक टोकन आरबीआयच्या सुरक्षित नेटवर्क वरती एन्क्रिप्टेड केलेलं असतं. त्यामुळे याची डुप्लिकेट किंवा बनावट नोट बनवणं, ती हॅक करणं अशक्य आहे. काळा पैसा आणि बनावट नोटांवरती हा सरकारचा सर्वात मोठा डिजिटल प्रहार आहे. तर मित्रांनो, याचा एक खूप रंजक मानसिक फायदा सुद्धा आहे. पूर्वी जेव्हा आपण खिशातून खऱ्या नोटा काढून खर्च करायचो, तेव्हा पाकिट रिकामं होताना बघून आपल्याला पैसे खर्च झाल्याचं दुःख व्हायचं, ज्यामुळे आपण आपोआप पैसे वाचवायचो. पण UPI मुळे खर्च करणं अदृश्य झालंय. फक्त आकडे दिसतात आणि गायब होतात. त्यामुळे आपले पैसे पाण्यासारखे वाहून जातात. आता आर्थिक तज्ञांचं म्हणणं आहे की ई रुपये ऍप मुळे ती पैशांची बचत करण्याची जुनी सवय परत येईल. कारण इथे तुम्हाला तुमच्या नोटा स्क्रीनवरती मोडताना आणि जाताना डोळ्यांनी दिसतील. 2026 मध्ये जेव्हा देशात UPI आलं तेव्हा लोक घाबरले होते आणि म्हणायचे की हे भारतात चालणार नाही, इथे रोख पैसा चालणार. पण आज लहान भाजीवाले सुद्धा UPI शिवाय राहू शकत नाही. आता हा ई रुपये भारताचा डिजिटल अर्थव्यवस्थेचा पुढचा टप्पा आहे. आज जगातील 100 पेक्षा जास्त देश स्वतःचं डिजिटल चलन बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपला भारत यात सर्वात पुढे आहे. तुम्हाला काय वाटतं, ई रुपये येत्या काळात UPI ला पूर्णपणे रिप्लेस करेल की दोन्ही सिस्टम सोबत चालतील? तुमचं मत मला खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला, बी द बॉस.